आज मी नाशिक विकास या पेजवरून लाईव्ह आलेले आहे आणि आजचा हा खूप महत्त्वाचा विषय आहे, ते म्हणजे कोरोनाच्या काळात योगासनांची गरज। योगासनांची गरज ही आता प्रचंड आहे, कारण आपण प्रत्येक जण सगळी सेफ्टी घेतोय, सगळे मास्क वापरतायत, सॅनिटायझरचा यूज आपण करतोय, पण तरी सुद्धा आता प्रादुर्भाव वाढत का चाललाय? कारण इम्युनिटी पॉवर चांगली नाहीये। आपली जी नॅचरल इम्युनिटी आहे ती म्हणजे जी जन्मापासून आपल्यात असते, ती नॅचरल इम्युनिटी वाढवणं हे फार गरजेचं आहे। दोन प्रकारची इम्युनिटी आहेत, एक तर नॅचरल आणि एक आर्टिफिशियल। नॅचरल इम्युनिटी जी आहे ती आपल्या जन्मापासूनच आपल्या शरीरामध्ये असते, पण जी अननॅचरल इम्युनिटी म्हणजे आर्टिफिशियल इम्युनिटी आहे ती आपण वॅक्सिनेशन्स थ्रू घेतो। मग त्या इम्युनिटीचा काय आपल्याला यूज होतो? तो म्हणजे वॅक्सिनेशन्स थ्रू आपण पोलिओचा डोस घेतला, चिकन पॉक्सचा डोस घेतला तर ती इम्युनिटी आपल्या शरीरामध्ये राहते। पण नॅचरल इम्युनिटी जी आहे ती आत्ता आपल्याला गरजेची आहे आणि ती आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे, फक्त त्याला वाढवण्याची गरज आहे। कारण आपण अशा काही गोष्टी करतो त्यामुळे त्या इम्युनिटी सिस्टीमला चालना मिळत नाही, म्हणजे वॉकिंग न करणं, एक्सरसाइज रेग्युलर न असणं, हेल्दी डाएट नसणं। म्हणून आता आपण काढे वगैरे का घेतो आहोत, हळदीचा वापर किंवा जास्त तुळस वगैरे या गोष्टींचा वापर आता का होतोय? कारण त्या चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या डेली यूजमध्ये आपल्या नसतात, म्हणून आता त्याची खूप गरज आहे। तसंच योगासनं ही नॅचरल इम्युनिटी आपली कशी वाढवतात हे तर मी तुम्हाला सांगतेच, पण त्यासोबत कुठली योगासनं आपली इम्युनिटी वाढवतील हे सुद्धा आपण पाहूयात आणि प्राणायाम देखील खूप महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा मी सांगणार आहे। तर कधीही सुरुवात करताना तुम्ही पहिले वॉर्मअप एक्सरसाइजपासून सुरुवात करायची, मग पहिले मानेला रिलॅक्सेशन द्यायचं। प्रत्येक एक्सरसाइज 7 ते 8 वेळा, म्हणजे मानेची, खांद्यांची, कमरेची, पायाची प्रत्येक एक्सरसाइज 7 ते 8 वेळा करायचे। मग साइड्सला करूया, वरती आणि खाली झाल्यानंतर उजवीकडे आणि डावीकडे, मग साइड टू साइड याप्रमाणे 7 ते 8 वेळा झालेला आहे। आता दोन्ही हात खांद्यांवरती ठेवून रोटेशन करूया। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 रिव्हर्स। 1 2 3 4 5 6 7 आणि 8। मग हात स्ट्रेच करून घ्यायचे, दोन्ही हात वरती घ्यायचे, बेंडिंग करायचे एकदा साईडला। म्हणजे आपल्याला कुठलीही योगासनं करत असताना, सूर्यनमस्कार करत असताना पाठीत कॅच येणे, कुठेही क्रॅम्प्स येणे, पायांमध्ये गोळे येणे असे काही प्रकार होणार नाही जर तुम्ही पूर्ण वॉर्मअप चांगला केलात तर। आणि मग योगासनं करण्यासाठी आपलं संपूर्ण शरीर हे सज्ज होईल। तर पुढे आपण वळूयात। अप्पर बॉडीची एक्सरसाइज झालेली आहे, आता आपण हिप रोटेशन करूयात। 1 2 3 4 5 6 7 आणि 8। आता रिव्हर्स। 1 2 3 4 5 6 7 मग 8। इव्हन तुम्ही आता माझ्यासोबतही करू शकता, जर तुमचा ब्रेकफास्ट हेवी झालेला नसेल किंवा तुम्ही फळं फक्त खाल्ली असतील ब्रेकफास्टला तर तुम्ही माझ्यासोबत करा। याचा अर्थ काय, आपल्याला नेहमी एम्प्टी स्टमक असताना ही सर्व योगासनं करायची, म्हणजे सकाळचा 7 ते 8चा प्रहर किंवा 5 ते 8 पर्यंतच्या कुठल्याही एका तासामध्ये तुम्ही हे एक्सरसाइजेस करा। कारण तेव्हा आपल्या संपूर्ण वातावरणात की नाही ओझोन एअरचं प्रमाण म्हणजे शुद्ध ऑक्सिजन हा जास्त असतो। अगदी तुम्हाला वातावरणात देखील चेंज दिसेल। सकाळचा श्वास जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तो फ्रेश एअर आपण घेत असतो आणि नंतरच आपल्याला मग आत्ताचं जे क्लायमेट आहे, आत्ता 9 सव्वा 9चं ते क्लायमेट नंतर सुरू होतं, म्हणजे त्यामध्ये असतं पोल्युशन, त्यामध्ये असतं ह्युमिड क्लायमेट। म्हणून सकाळचं जे वातावरण आहे ते तुम्ही अजिबात सोडू नका, त्यात आपण योगासन आणि प्राणायाम केली पाहिजे, म्हणजे त्यावेळेस आपण एम्प्टी स्टमक देखील असू। अल्टरनेट टो टच, पायात डिस्टन्स घेऊन दोन्ही हात बाजूला घ्यायचे आणि अल्टरनेट टोजला टच करायचं। थोडेसे स्पॉट जंप्स करते। रिलॅक्स। आता स्पॉट जंप झालेले आहेत, म्हणजे माझी पूर्ण बॉडी आहे ती आता आसनासाठी सज्ज झालेली आहे। योगासनं आपली इम्युनिटी पॉवर कशी वाढवतात? इम्युनिटी पॉवर जी आहे आपली ती 6 प्रकारे आपल्या शरीरामध्ये कार्यरत असते। मग महत्त्वाचे ते 6 प्रकार कुठले ते मी सांगते। एक तर व्हाईट ब्लड सेल्स, अँटीबॉडीज, मग कंपोनेंट सिस्टीम, लंपॅथिक सिस्टीम, थायमस, बोन मॅरो
या सर्व थ्रू इम्युनिटी सिस्टीम आपली कार्यरत असते. आणि त्यामुळे आपल्याला महत्त्वाचं काय आहे, ह्या सगळ्या सिस्टीम्सना आणखीन स्टिम्युलेट करणं म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढवणे. व्हाईट ब्लड सेल्स हे आपल्या बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि व्हाईट ब्लड सेल्स हे रेड ब्लड सेल्समध्ये मिक्स होऊन संपूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन ही एक खूप सुंदर व्यवस्था आहे परमेश्वराची आपल्या शरीरामध्ये. तर त्या ब्लड सर्क्युलेशन थ्रू रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स आणि बोन मॅरो प्लेटलेट्ससुद्धा तयार करतो. तर या तिन्ही गोष्टी सर्क्युलेट होत असतात. आणि व्हाईट ब्लड सेल्स हे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट होत असताना शरीरातले अँटीजेन्स, मायक्रोब्स, सगळे बॅक्टेरिया, सगळे व्हायरसेस या सगळ्या गोष्टींना शोधतो. आणि मग अँटीबॉडीज हे जे हा जो सेल आहे तो ते बॅक्टेरिया असतील त्यांना कॅच करतो. आणि कंपोनेंट सिस्टीम ही फार महत्त्वाची. कंपोनेंट सिस्टीम म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये की नाही 20 प्लाझ्मा सेल्स हे निर्माण होत असतात, प्रोटीन सेल्स असतात ते. आणि ते जेव्हा लिव्हर सेक्रेट करतात तेव्हा ते रक्तामध्ये मिसळून जे अँटीबॉडीजने, व्हाईट ब्लड सेल्सने जे मायक्रोब शोधून काढलेत म्हणजेच बॅक्टेरियाज किंवा व्हायरसेस, ते शेवटी सेलच आहेत ना, पण ते बॅड सेल्स आहेत, ते बॅक्टेरियल सेल्स आहेत. मग त्या सेल्सला कंपोनेंट सिस्टीम जी आहे म्हणजे ते 20 प्लाझ्मा प्रोटीन्स ते क्रॅक करतात त्या सेलला. आणि ते सेलला क्रॅक करून त्यांना किल करून शरीरातून एक्सक्रीटरी सिस्टीम थ्रू ते आपल्या शरीरातून निघून जातात. एवढीच सुंदर सिस्टीम आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने ऑलरेडी केलेली आहे. फक्त त्याला आणखीन जास्त प्रमाणात वाढवणे हे गरजेचं आहे. खरं तर त्याला कमी करणारे सुद्धा आपणच आहोत. कारण आपण रोज योगासनं जर करत असतो तर मग आपली इम्युनिटी पॉवर ही प्रचंड वाढलेली असली असती. म्हणून आता ही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही सर्व योगासनं जी आहेत ती करायला सुरुवात करू शकता. तर हे एवढं महत्त्वाचं कार्य कंपोनेंट सिस्टीमचं असतं. आणि कंपोनेंट सिस्टीमचं कार्य हे एवढं महत्त्वाचं असताना देखील लंपॅथिक सिस्टीम याच्यावर डिपेंडेड असते. लंपॅथिक सिस्टीम म्हणजे सगळे लंपॅथिक नोड्स आपल्या शरीरामध्ये जे आहेत, जिथून प्राणशक्ती वाहत असते, जिथून सगळे ब्लड सोल्युबल्स सगळ्या गोष्टी वाहत असतात, तिथून मग हे सगळे व्हाईट ब्लड सेल्स वाहतात. तिथे सगळे बॅक्टेरियाज हे कॅच केले जातात. आणि थायमस ग्लँडचं सुद्धा महत्त्वाचं कार्य आहे. थायमस ग्लँड म्हणजे थायरॉइडच्या खाली. हे थायमस ग्लँड की नाही टी लंपोसाइट्स नावाचा एक प्रकार म्हणजे सेल्सचा प्रकार हा सेक्रेट करतात. आणि यामुळे हे आहे मेमरी सेल. बी आणि टी लंपोसाइट्स हे मेमरी सेल्स आहेत. मेमरी सेल्स म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये कुठलीही बॅक्टेरिया आली तर त्याच्यामध्ये वॅक्सिन्स काय काम करतात की त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग वॅक्सिनेशन्स आपण घेतले की मग ते बॅड बॅक्टेरियाज आहेत ते आतल्यात किल होतात. तसंच आपल्या शरीरामध्ये हे मेमरी सेल्स एवढ्या जोराने औषधाप्रमाणे नॅचरल औषध आपल्या शरीरामधलं हे तयार होतं आणि मग ते किल करतं बॅक्टेरियाजला. म्हणून आपल्याला हे नॅचरल औषध म्हणजेच आपली नॅचरल इम्युनिटी वाढवणं गरजेचं आहे. तर चला आपण इम्युनिटी सिस्टीमबद्दल माहिती घेतलेली आहे. मी ही माहिती यासाठी सांगितली योगासनांसोबत की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचं मग किती महत्त्व आहे योगासनांचं हे तुम्हाला पटेल, कळेल आणि मग यामुळे मग तुम्ही रेग्युलर योगासनं करू लागाल. योगासनं कुठली करावी, वर्कआउट्स कुठले करावेत हे मी तुम्हाला सांगते. इव्हन तुमचे इतरही काय प्रश्न असतील कुठल्याही हेल्थ रिलेटेड, तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट्सद्वारे विचारू शकता. त्या प्रश्नाचं देखील मी निरसन करेन. तर चला आपण पहिले सूर्यनमस्कार पाहूयात. सूर्यनमस्कार आपल्या इम्युनिटी सिस्टीमला बूस्ट करणारे हे सूर्यनमस्कार आहे. तर चला पाहून घेऊयात. हे एक करत असताना पाय दोन्ही जोडून प्रणाम आसन करायचं. मग 2 करत असताना पायात 1 फुटाचं अंतर घ्यायचंय. मग हात समोर घ्यायचे, हात वरती घेऊन पूर्ण पाठीमागे वाकायचे. 3 करत असताना पाय जोडून हात खाली घ्यायचे. आता सुरुवातीला तुम्ही पायांना फक्त टेकवा, मग हळूहळू हात खाली घ्या आणि मग डोकं आतमध्ये घ्या. 3, मग 4, एक पाय पूर्ण मागे घ्यायचा. तो मागचा पाय मात्र सरळ असला पाहिजे आणि पाठी वाकायचं. 5, दोन्ही पाय पाठीमागे घ्यायचे, शक्य तेवढी मान. मग 6, पोटावरती झोपायचं. 7, कंबर खाली घेऊन पूर्ण मागे वाकायचं. 8, परत डोकं आतमध्ये. 9, एक पाय पुढे. आता हा जो एक पाय मी पुढे घेते तो चौथ्या स्टेपला मी दुसरा पाय घेतलेला म्हणून 9व्या स्टेपला मी डावा पाय माझा पुढे घेते.
म्हणजेच ऑपोजिट लेग आपण पुढे घ्यायचा आहे. मागचा पाय सरळ ठेवून मागे वाकायचं. 10, पाय जुळवून डोकं आत. 11, परत पाठीमागे. 12. सूर्यनमस्कारांच्या सर्व आयडियल पोस्चर्स सकट सूर्यनमस्कारांचे फायदे याचा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझा श्रुती योग या यूट्यूब चॅनलवरून मी पोस्ट केलेला आहे, अपलोड केलेला आहे. तर तुम्ही रोज तो व्हिडिओ पाहून नीट करू शकता, जेणेकरून कुठलीही स्टेप तुमची मिस होणार नाही किंवा थोडं पण तुम्ही चुकणार नाही. मग ते पाहून तुम्ही करत जा, तुमच्या मुलांना शिकवा. तुमचं संपूर्ण कुटुंब जर योगासनं करायला लागलं, प्राणायाम करायला लागलं, सूर्यनमस्कार करू लागले तर प्रत्येक जणाचं आरोग्य चांगलं राहील. इम्युनिटी तर वाढेलच, पण या सर्व योगासनांमुळे आणि सूर्यनमस्कारांमुळे आपलं डायजेशन चांगलं राहतं, मेटाबॉलिझम चांगलं राहतं, पाठीची लवचिकता वाढते. आता आपण बघितलं याच्यात फॉरवर्ड बेंडसुद्धा आहे आणि बॅकवर्ड बेंडसुद्धा आहे आणि यामुळे शरीराची लवचिकता वाढते. लवचिकता वाढवल्यामुळे शरीरातली ब्लड सर्क्युलेशन एवढं चांगलं होतं की ब्लड सप्लायमधून, म्हणजे ब्लड म्हणजे काय, ब्लडमध्ये असतात ते आपण फूड थ्रू घेतलेले कॉन्स्टिट्युएंट्स आणि ऑक्सिजन, तर ते आपल्या पेशींपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं असतं. तुम्ही बसून काम करत असताना, तुम्ही पुस्तक वाचत असताना, मुलं अभ्यास करत असताना, TV पाहत असताना जी बसलेली अवस्था असते त्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन होतच असतं. पण जेव्हा तुम्ही योगासनं करू लागतात त्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन अगदी फास्ट होतं. मग आपण जेव्हा स्ट्रेचेस हे करतो, हा स्ट्रेच असं स्ट्रेच दिला की आपल्याला बरं का वाटतं, कारण सर्व आर्टरीज आपल्या शरीरामधल्या ज्या आहेत, आर्टरीज, छोट्या छोट्या कॅपिलरीज म्हणजे केशवाहिन्या, वेन्स, या सर्व गोष्टींना स्ट्रेचिंग मिळते आणि स्ट्रेचिंग मिळाल्यावर ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. म्हणून आपण जेव्हा हात स्ट्रेच करतो तेव्हा आपल्याला रिलॅक्स वाटतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज, पोटाला पेट देणारी योगासनं, पोटावर दाब देणारी योगासनं, ही सगळी महत्त्वाची. जी काही प्रश्न यायला सुरुवात झाली आहे. इंदुमती गीते विचारत आहेत, वजन कमी करण्यासाठी योगासनं सांगा. ओके, चालेल. वजन कमी करण्यासाठी योगासने ही फार महत्त्वाची आहेत. माझ्याकडे अशा बऱ्याच महिला येतात, त्यांना वजन कमी करणे म्हणजे सुरुवातीला आहे ते खूप मोठं टास्क वाटतं, पण योगासनं खरंच करायला सुरुवात केली की हळूहळू शरीराचं जडत्व आहे ते निघून जातं. मला वाटतं तिन्ही प्रश्न एकत्र आहेत. योगिता देशपांडे विचारतात फॅट लॉससाठी, कोमल सरदेसाई विचारत आहेत पोट कमी करण्यासाठी 100% उपयुक्त योगासन. 100%. म्हणजे आता मी काय करणार आहे, तुम्हाला जरा बेसिक पण आसनं पटकन सांगणार आहे आणि थोडीशी अवघड पण सांगणार आहे. सुरुवात बेसिक पासून करा आणि मग ही अवघड वर्कआउट्स वगैरे आहेत ते सुद्धा करा. तर चला, फॅट लॉससाठी, वेट पूर्ण रिड्यूस करण्यासाठी पटकन आपण योगासनं पाहूयात. पहिलं योगासन मी तुम्हाला दाखवते, अर्धनावासन. हे आहे प्रॉपर बेली फॅट कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठीचं हे आसन पहा. यामध्ये हात वरती घेऊन हात, पाय, मान एकत्र वरती उचलायची आहे. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडला, वरती उचलले. हे आहे अर्धनावासन. अर्धनावासनात मी फक्त आता एक 10 ते 15 सेकंद होल्ड केलं, पण या होल्डिंगमध्ये देखील प्रेशर्स एवढे जोरात येतात की आपण ते जास्त वेळ होल्ड केलं की पोट कमी होण्यासाठी इन्स्टंट रिझल्ट आपल्याला ही योगासनं देतात. तर तुम्ही अर्धनावासन 5 वेळा करा. अर्धनावासन झाल्यानंतर त्याच पोझिशनमध्ये आपण ॲब्डोमिनल स्ट्रोक्स करायचे आहेत. ॲब्डोमिनल स्ट्रोक्स जे आहेत ते तुम्ही सुरुवातीला 50, मग 60, 70, 80 असे 100चे जर 3 ते 4 सेट तुम्ही केले तर पोटावर प्रचंड प्रेशर येतात आणि त्यामुळे सगळे इन्स्टंट फायदे आपल्याला याचे मिळतात. ॲब्डोमिनल स्ट्रोक्स ही दुसरी एक्सरसाइज. तिसरी एक्सरसाइज मी तुम्हाला सांगते ती म्हणजे लेग रेजेस. यामध्ये हा सेट कितीचा करायचा आहे तर 20-20चे तुम्ही 4 सेट करा. जमलं तर 5 किंवा 6 सेट. ही तिसरी एक्सरसाइज. चौथी एक्सरसाइज मी सांगते ती म्हणजे सिटअप्स. त्याच्यामध्ये पाय फोल्ड करा, हात मागे ठेवून
याप्रमाणे हे सगळे वर्कआउट्स तुम्ही करायचे आहेत. 4 एक्सरसाइज पाहिल्या पटकन. आता मी तुम्हाला बेली फॅट आपण पाहिलं फ्रंट पोस्चर, पण बेली फॅटचे जे साईड फॅट आहेत जे आपल्या चिमटीत येत असतील तर ते एक्स्ट्रा फॅट्स आहेत हे लक्षात घ्या. ते कमी करण्यासाठी ही 5वी एक्सरसाइज पहा. पाय जुळवून दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि बेंड करायचं आहे. या आसनाचं नाव आहे कोणासन. या आसनात स्ट्रेचिंग ते साईड्सला येतो आणि त्यामुळे हे साईड्स जे असतील एक्स्ट्रा फॅट ते कमी होण्यासाठी या आसनाची आपल्याला प्रचंड मदत होते. एकदा उजवीकडे करा आणि मग दुसऱ्यांदा डावीकडे, पण दोन्ही वेळेस 2-2 मिनिटं आपल्याला होल्ड करणं महत्त्वाचं आहे. तर या 5 एक्सरसाइजेस करायला सुरुवात करा. हेच आपण रिपीट केले, यांचे ड्युरेशन फ्रिक्वेन्सीज वाढवले की नक्की तुमचं पोट कमी होण्यासाठी मदत होईल. अभ्यासात जास्त कॉन्सन्ट्रेशन होत नाही त्यासाठी कुठलं योगासन आहे? हो, प्राणायाम मी तुम्हाला सांगते अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आणि तोच अभ्यास केलेलं चांगलं लक्षात राहण्यासाठी, म्हणजे स्मरणशक्ती, मेमरी पॉवर, या दोन्ही गोष्ट कॉन्सन्ट्रेशन, मेमरी, या दोन्ही गोष्टी वाढवण्यासाठी भ्रामरी प्राणायाम महत्त्वाचा ठरतो. तो मी सोबत आपल्याला योगासनं पण काही दाखवता येतील का? हो, चालेल. मत्स्यासन टाईप वगैरे काही? पद्मासनात बसून आपण दोन्ही हातांच्या बोटांनी आपले डोळे बंद करायचे. आपण भ्रामरी प्राणायाम दाखवतोय हो, त्यांना. भ्रामरी कोमल प्राणायाम सरदेसाई यांना. अंगठ्याने कान बंद करायचे. हो. दोन्ही बोटांनी डोळे बंद करायचे. मग दीर्घ श्वास घ्यायचा. मग आपल्या तर्जनीने अर्धी नाकपुडी आपल्याला दाबायची. दीर्घ श्वास घ्या. अर्धी नाकपुडी दाबून मकराचा उच्चार. हा जो भ्रामरी प्राणायाम आहे यामध्ये आपण कान पूर्णपणे बंद करतो, डोळे बंद करतो आणि यामुळे जेव्हा आपण श्वास सोडत असताना हमिंग करतो, म्हणजे जो श्वास सोडताना असा मकाराचा उच्चार आपल्याला करायचा आहे श्वास सोडत असताना. एकदा बोटांची ग्रीप परत बघूया का? हो, यामध्ये दोन्ही हातांच्या बोटांनी डोळे बंद करायचे. दोन्ही बोटे हातांचे डोळ्यांवरती, दोन्ही त्यानंतर हातांचे अंगठे त्यांनी कान बंद करायचे. अंगठ्यांनी कान बंद. श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास आणि अर्धी नाकपुडी बंद करायची तर्जनीने, राईट? श्वास घेऊन अर्धी नाकपुडी बंद करून श्वास सोडत असताना मकराचा उच्चार. या मकराच्या उच्चारामुळे आपल्या ब्रेनमध्ये आपल्याला हमिंग ती जाणवणार, त्याचे व्हायब्रेशन जाणवणार आणि त्यामुळे आपल्या ब्रेनचे जे सेल्स असतात ते ॲक्टिवेट होतात आणि ब्रेनचे सेल्स ॲक्टिवेट झाल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला याचा फायदा होतो. सविता केळकर यांनी विचारले, हल्ली सारखे ऑनलाईन काम असते, डोळ्याचा जो कटिंग आहे त्याच्यासाठी भ्रामरी प्राणायामच बेस्ट आहे आपला. इवन माझ्या अगोदर मी तुम्हाला एक सांगते, लॉकडाऊनच्या अगोदर मी शाळांमध्ये जाऊन विनामूल्य योगाचे कॅम्प्स घ्यायचे. सर्व मुलांना मी शिकवलेलं आहे, पण त्यावेळेस की नाही एक ट्रॅव्हलिंग मला करायला लागायचं, कारण मी असते मुंबईमध्ये. मग तिथून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन इवन नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या सर्व ठिकाणी ट्रॅव्हलिंग करत असताना ही एवढा मोठा जो प्रवास होता 6, 7, 8 आवर्सचा, त्यानंतर फक्त हा भ्रामरी प्राणायाम 5 मिनिटं केल्याने हा सगळा थकवा माझा निघून जातो. एवढा हा महत्त्वाचा मिराकल बेनिफिट्स देणारा हा प्राणायाम आहे. मग सगळा स्ट्रेस असू देत किंवा डोळ्यांनी आपण कंटिन्युअस स्क्रीनकडे पाहून काम करत असू देत, त्या दोन्ही वेळेस किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याच्या वेळेस हा भ्रामरी प्राणायाम हा उपयुक्त ठरतो. तर हा प्राणायाम तुम्ही करा. मधुमेहासाठी एकाने योगासनं विचारले. मधुमेहासाठी मी महत्त्वाचे 2 प्रकार सांगते. एक मंडूकासन आणि एक धनुरासन. आणि धनुरासनामध्ये पोटाची रोलिंग. यामध्ये काय व्हायला पाहिजे, पॅनक्रियासचे जे बीटा सेल्स आहेत तर ते ॲक्टिवेट व्हायला पाहिजेत आणि ॲक्टिवेशन जर त्यांचं झालं नाही तर इन्सुलिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये योग्य राहत नाही, कारण इन्सुलिन हा एक हार्मोन आहे, तो पॅनक्रियाज सेक्रेट करत असतो. मग त्यांचं सेक्रेशन योग्य प्रमाणात असेल तर शरीरातली शुगर लेवल मेंटेन असेल आणि त्यांचं सेक्रेशन योग्य प्रमाणात होण्यासाठी त्यांना स्टिम्युलेट करणं, पॅनक्रियाजला एक्सरसाइज देणं महत्त्वाचं आहे. पॅनक्रियाजला एक्सरसाइज देण्यासाठी आपण वज्रासनात बसायचं आहे. दोन्ही हातांच्या मुठींनी ओटीपोटाला दाब द्यायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. उभ्या मुठी ठेवून श्वास सोडत असताना पोटाला दाब देत असताना खाली वाकायचं.
हे आपण डायबिटीस करिता पाहतोय. या आसनात 2 ते 3 मिनिटं आपण थांबायचं आहे आणि हेच आसन पुन्हा 3 वेळा रिपीट करायचं आहे. हे डायबिटीससाठी उत्तम आहे. कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठतेचा त्रास ज्यांना असेल त्यांनी गरम पाणी पिऊन हे आसन करा. 3दा करा, जास्त वेळा, जेवढं शक्य आहे तेवढं जास्त वेळ थांबा. आणि पीसीओडी प्रॉब्लेम्स, हे 3 महत्त्वाचे प्रॉब्लेम्स मी सांगितले. पीसीओडी, डायबिटीज आणि बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन. किरण पवार विचारतात ऍसिडिटी कमी करण्यासाठी. ऍसिडिटी कमी करण्यासाठी मत्स्यासन आणि शीतकारी प्राणायाम हा महत्त्वाचा आहे. तर मत्स्यासन करत असताना आपण पाठीवर झोपायचे. इव्हन मगाशी कॉन्सन्ट्रेशनसाठी जो प्रश्न होता हे मत्स्यासन उपयुक्त ठरतं. पाठीवर झोपून ऍसिडिटी कमी करण्यासाठी आपण हे आसन करावं. दोन्ही हात असे बाजूला ठेवून डोक्यावरती बॅलन्स करावा. यामध्ये फक्त अंतिम स्थितीत आपण श्वास सामान्य ठेवायचा आहे आणि डोळे बंद ठेवून आपण या स्थितीत थांबायचं आहे. हायपर ॲसिडिटी इन्स्टंट लगेच कमी करण्यासाठी आपण हा शीतकारी प्राणायाम करावा, जो मी आता तुम्हाला दाखवते. शीतकारी प्राणायाम करत असताना शीतलता आहे, तर शरीरात शीतलता निर्माण करणारा हा प्राणायाम आहे. यामध्ये आपण जिभेचं टोक हे जीभ वळवून, जीभ फिरवून टाळायला लावायचं आहे. म्हणजेच आता जिभेचं टोक टाळायला लावल्यानंतर दोन्ही दात बंद करायचे याप्रमाणे. मग जिभेचं टोक टाळायला लावलेलं असताना, दात बंद असताना आपल्याला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, पण तो तोंडाने घ्यायचा आहे. तोंड बंद करून नाकपुड्यांनी आपण श्वास सोडायचा. मी एकदा परत तुम्हाला करून दाखवते. याप्रमाणे तुम्ही करा. तसंच मगाशी डायबिटीजसाठी आपण मंडूकासन पाहिलेलं, तर मंडूकासनानंतर फक्त धनुरासन एक माझं सांगायचं राहिलेलं होतं. मगाशी दुसरा प्रश्न आल्यामुळे मी तो पुढे आता मी तुम्हाला सांगते. तर धनुरासनात आपण दोन्ही पाय फोल्ड करावे. डायबिटीजसाठी हे आसन करावं. दोन्ही हातांनी अँकल्स पकडून वरती स्ट्रेच करायचे पाय. 4 ते 5 वेळा हे आसन करा आणि त्यानंतर 100 वेळा आपल्याला रोलिंग करायचे. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. पोटावरती पूर्ण भार देऊन आपल्याला हे रोलिंग 100 वेळा करायचे आणि मग सरावाने तुम्ही 200 वेळा करू शकता. अगदी 2 ते 3 मिनिटात हे रोलिंग्स होतील. प्रत्येक सेकंदाला 1 रोल असं तुमचं होणार आहे. म्हणून मंडूकासन आणि धनुरासन मधलं रोलिंग हे डायबिटीज ज्यांना आहे, ज्यांना पोट कमी करायचं आहे आणि ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे आणि पिरियड्सचा त्रास आहे, पिरियड्स इरेग्युलर असतील, तर त्यांनी ही आसनं करा. बॅकएक करिता किरण पवार विचारतायत. बॅकएक कमी करण्यासाठी आता लोअर बॅक आणि अपर बॅक हे दोन्ही गोष्टींचं मी वेगवेगळं एक तुम्हाला सांगते. भुजंगासन, पृष्ठ बलासन ही 2 आसनं मी तुम्हाला सांगते. तर पोटावर झोपून आपण दोन्ही हात याप्रमाणे ठेवायचे. जर सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल किंवा मिडल बॅक, थोरॅसिक पाठ जर दुखत असेल स्टिफनेसमुळे किंवा स्लिप डिस्कमुळे, सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमुळे, तर तुम्ही दोन्ही हात बाजूला ठेवा. खांदे वर उचलून हातांवर थोडेही वजन न घेता वरती पाहायचे. आता लोअर बॅक पेन करिता दोन्ही हात समोर ठेवून भुजंगासन आहे. हात समोर घेऊन आपण मागे वाकायचं आणि बॅक पेन होऊ नये याकरिता आहे पूर्ण भुजंगासन, म्हणजेच आयडियल पोझिशन ऑफ भुजंगासन. ती आहे याप्रमाणे. हात बाजूला ठेवून पूर्ण मागे वाका. तर भुजंगासन ज्यांना बॅकपेन आहे त्यांनी कसं सरावात आणायचं हे मी तुम्हाला सांगितलं. ज्यांना पाठदुखी नाही आहे त्यांनी पाठदुखी होऊ नये आणि पाठ लवचिक राहावी यासाठी कसं भुजंगासन करायचं तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. पृष्ठ बलासन पाठदुखीसाठी आणि कंबर दुखीसाठी महत्त्वाचं ठरतं.
तर यामध्ये गुडघ्यांवरती बॅलन्स करून दोन्ही हात ठेवायचे असे, एक पाय वरती उचलायचा आहे. आता जर मी डावा पाय वरती उचलला तर माझा उजवा हात वरती असणार. हे आपण बॅक साठी पाहतोय पुष्ठबलासन, राईट? येस. तसंच दुसरा पाय आणि दुसरा हात घेऊन सुद्धा पृष्ठबलासन करावं. तर बॅकिंगसाठी ही दोन आसने खूप महत्त्वाची आहेत ही सरावात आणा. चला आता इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठीचं सर्वांगासन हे मी तुम्हाला सांगते. सर्वांगासन म्हणजे आसनाचं नावच पहा, सर्व अंगासन. आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला, प्रत्येक ग्रंथीला, प्रत्येक मसल, प्रत्येक जॉईंट या सगळ्यांना मजबूती देणारं हे आसन आहे. या आसनाला आसनाची जननी म्हटलं जातं, म्हणजे मदर ऑफ ऑल आसन असं म्हटलं जातं. जसं आई सर्व मुलांचं संगोपन करते, त्यांचं पालन पोषण करते, तसंच हे आसन आपलं प्रत्येक अवयव, प्रत्येक ग्रंथीचं, शरीरातलं प्रत्येक कार्याचं, छोट्यातलं छोटं कार्य डोळ्यांनी पाहणं ते क्लिअर होतं, विजन क्लिअर होतं, ऐकणं क्लिअर होतं. तर मग त्यासाठीचं हे आसन आहे ते आपण बघूया. यामध्ये आपण पाठीवरती झोपायचं आहे. प्रथम आपण हिची आदर्श स्थिती पाहूयात आणि जी ओव्हरवेट व्यक्ती असेल त्यांनी कसं करावं हेही मी तुम्हाला सांगते. यामध्ये दोन्ही पाय 90 अंशावरती घ्यावे. कमरेला हलकासा जर्क द्यावा. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट देऊन जास्त जेवढं शक्य तेवढं पाय वरती घ्यावे. आहे सर्वांगासन. सर्वांगासन लहान मुलांकरिता सोपं आहे, पण ज्यांची बॉडी स्टिफ आहे किंवा ओव्हरवेट असणारी जी व्यक्ती आहे त्यांनी सर्वांगासन हे कशा पद्धतीने करावं हे मी तुम्हाला सांगते. यामध्ये आपण पाय सरळ ठेवायचे. पाय सरळ ठेवून थोडेसे पाय फोल्ड करा आणि त्यानंतर एक जर्क अशा प्रकारे द्या की ज्यामध्ये आपले पाय इन्स्टंट पटकन वरती जातील आणि पाय वरती गेले की हाताने कमरेला सपोर्ट द्या. म्हणजे तो याप्रमाणे आपल्याला जर्क घ्यायचा. आता जर्क घेतला, पकडली कंबर, लगेच पकडायची. मग हळूहळू पाय सरळ करायचे आणि सोफ्यावरती ठेवून द्यायचे. सोफा किंवा चेअर अशी ठेवा, त्याच्यावरती पाय ठेवून द्या. मग हळूहळू आपली हाईट वाढवत जावा. पाय वरती वरती घेत जा, जेवढे वरती शक्य तेवढी वरती घेत जा आणि मग आदर्श स्थिती घ्या. हे आहे इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठीचं सर्वांगासन. सर्वांगासन या आसनाच्या सरावाने इतरही बरेच फायदे आपल्या शरीराला होतात. पाय वरती जास्तीत जास्त स्ट्रेच केल्यामुळे मुलांची हाईट वाढते, कारण हा जो कोमल सरदेसाई हाच प्रश्न विचारतायत, योगासनांनी उंची वाढते का? हो, उंची वाढते. कारण आपण ऐकलंय की उंची वाढवण्यासाठी स्किपिंग्स करायचे, स्विमिंग करायची. असं का? कारण जेव्हा आपण स्विम किंवा स्किपिंग्स करतो तेव्हा आपला मेटाफिसिस हा जो भाग आहे हा तो ताणला जातो. तसंच सर्वांगासनात, ताडासनात जेव्हा आपण स्ट्रेचिंग देतो या भागाला तेव्हा तो ताणला जातो आणि त्यामुळे उंची वाढण्यासाठी मदत होते. तर सर्वांगासनात हा मेटाफिसिस भाग ताणला जातो. सो हाईट गेनसाठी हे आसन महत्त्वाचं ठरतं. शरीरातल्या सगळ्या आर्टरीज, सगळ्या वेन्स, छोटे छोटे कॅपिलरीज, केशवाहिन्या, प्रत्येक आर्टरी ओपन होते, त्यामुळे ब्लड सप्लाय चांगला होतो. प्रत्येक पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो. आणि पीसीओडीचे प्रॉब्लेम्स, इनफर्टिलिटीचा त्रास, हे प्रॉब्लेम्स तर निघूनच जातात. कॉन्स्टिपेशन, गॅसेस, डायजेशन पॉवर ही वाढवण्यासाठी, पचनक्रिया आणखी सक्रिय करण्यासाठी हे आसन महत्त्वाचं ठरतं. आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहावं, ब्लड प्रेशर आपला नियंत्रित राहावा, तो वाढू नये, कमी पण होऊ नये, यासाठी सर्वांगासनाची प्रॅक्टिस करा. लंग्सची पॉवर वाढावी, लंग्समध्ये कुठलेच बॅक्टेरियाज, कुठलेच व्हायरसेस हे टिकू नयेत, त्यासाठी हे आसन महत्त्वाचं आहे. हृदयाची कार्यक्षमता या आसनामुळे वाढते. तर याप्रमाणे सर्वांगासन आपल्याला उपयोगी ठरतं. पुढचं आसन इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठीचं आहे ऊर्ध्वमुख श्वानासन. ऊर्ध्वमुख श्वानासन करताना वज्रासनात प्रथम बसायचंय. वज्रासनात बसल्यानंतर दोन्ही हात समोर घ्यायचे. हात समोर घेतल्यावर मागचे पाय, मागून दोन्ही पाय चवड्यांवरती आणायचे.
पाय सोंड्यांवर आणल्यानंतर गुडघेवरती उचला, हात जेवढे शक्य तेवढे जवळ घ्या, मान वरती घेऊन हात सरळ ठेवून मान मागून. ऊर्ध्वमुख श्वानासनाचा सराव 4 ते 5 वेळा करा. हे आसन आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. लहान मुलांना सोपं असेल असं आसन मी तुम्हाला सांगते. म्हणजे हे चक्रासन जे आसन आहे ते लहान मुलांना अगदी सहज जमेल आणि जी व्यक्ती ओव्हरवेट नसेल ते सुद्धा याचा प्रयत्न करू शकतात. पहिले मी स्टेप्स सांगते कसं करायचं ते आसन. त्यामध्ये दोन्ही पाय फोल्ड करा, दोन्ही हात याप्रमाणे ठेवायचे. मग पहिला सराव करा कंबरवरती घेण्याचा. कंबरवरती नीट घेता आली की मग हातांवरती वजन घ्या आणि डोक्यावरती बॅलन्स करा. हा बॅलन्स जमला की मग हातांनी फ्लोअरला पूर्ण पुश करा, वरती उचला बॉडी. बरं, हाही सराव झाला की मग हात हळूहळू पायांच्या जवळ आणायचे. चक्रासन लहान मुलांना अगदी सहज जमेल कारण त्यांचं वेट जास्त नसतं, त्यांची बॉडी ऑलरेडी लवचिक असते. तर त्यांना चक्रासन तुम्ही नक्की सांगा. वैभव राजे विचारत आहेत, हायपर थायरॉइड करता योगा. चला, हायपर थायरॉइडिझमसाठी योगासनं ही त्याच्यामध्ये मत्स्यासन एक महत्त्वाचं ठरतं आणि ब्रिदिंग एक्सरसाइजेस खूप महत्त्वाचे आहेत. प्रथम मी ब्रिदिंग एक्सरसाइजेसपासून सुरू करते कारण इम्युनिटी, हायपर थायरॉइडिझम, हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे फार महत्त्वाचे प्राणायाम आहेत. मी तुम्हाला दाखवते 2 प्राणायाम. हे दोन्ही प्राणायाम इम्युनिटी पॉवर आणि हायपर थायरॉइडिझम यासाठी महत्त्वाचे ठरतात. पहिला प्राणायाम मी तुम्हाला सांगते तो म्हणजे उज्जाई घर्षण. उज्जाई घर्षण करत असताना पाठ ताठ ठेवायची, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना सुद्धा घशातून पूर्ण घ्यायचा आहे आणि सोडताना सुद्धा जोरात सोडायचा. हमिंग झाली पाहिजे. तुम्ही नीट ऐका, नीट लक्ष द्या. हायपर थायरॉइडिझम मध्ये आपलं वेट हळूहळू कमी होत जातं आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये वेट वाढत जातं. सो आपल्याला कसं आहे, हे दोन्ही नियंत्रित राहण्यासाठी, हायपर थायरॉइडिझमसाठी आणि हायपोथायरॉइडिझमसाठी दोन्हीसाठी आपल्याला उज्जाई घर्षण महत्त्वाचं ठरतो. कारण जर शरीरामध्ये जे थायरॉइड ग्लँड्स आहेत जे इथे स्थित असतात त्यांच्यामधून जे T4 आणि T3 हे दोन्ही हार्मोन्स सेक्रेट होतात. त्यांचं प्रमाण जर योग्य असेल तर मग आपलं हे हायपर असो किंवा हायपोथायरॉइडिझम या दोन्हीसाठी ते उपयुक्त ठरतं. पण त्यांचं प्रमाण जर शरीरात वाढलं तर BMR रेट वाढतो आणि BMR रेट वाढल्यामुळे मग शरीराचं वजन कमी होतं आणि जर BMR रेट कमी झाला त्यांचं सेक्रेशनमुळे तर वजन वाढतं. मग त्याचे त्रास, वजन वाढलं की मग कॉन्स्टिपेशन वगैरे सगळं हृदयविकार यावरती ते जातं. म्हणून लक्ष द्या, सुरुवातीलाच आपण हा प्राणायाम करून, कपालभाती करून, योगासनं करून हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम वरती मात करू शकतो. पण मग हायपर थायरॉइडिझम करिता आपल्याला योगासनं पण काही आहेत? योगासनं पण महत्त्वाची ठरतात. तर त्याआधी एक कपालभाती प्राणायाम हा आपण थायरॉइडसाठी पाहूयात. कपालभाती प्राणायाम आणि मग लगेच योगासन मी तुम्हाला दाखवते. कपालभाती प्राणायाम करत असताना पाठ ताठ ठेवायचे, नाकाने श्वास सोडून पोट आतमध्ये घ्यायचं आहे. नाकाने श्वास सोडणं आणि पोट आतमध्ये घेणं या दोन्ही क्रिया एकत्र झाल्या की मग ते योग्य कपालभाती आपण प्रॉपर करू शकतो, जास्त काळासाठी करू शकतो. फक्त या दोन्ही क्रिया एकत्र झाल्या पाहिजेत. थायरॉइड कमी करण्यासाठी आपल्याला मत्स्यासन हे उपयुक्त ठरतं. त्यामध्ये काकमुद्राही आपण करू शकतो. मत्स्यासन करताना पद्मासन घालून किंवा पाय सरळ ठेवून आपण करू शकतो. हे आहे मत्स्यासन आणि जर आपण पाय सरळ ठेवून केलं तर ते आहे सरळ मत्स्यासन. पाठीवरती हातांच्या आधाराने झोपून दोन्ही हात असे उचलून हातांवरती अपर बॉडी उचलून मान आतमध्ये घ्या. डोकेदुखीसाठी सुद्धा एक प्रश्न आहे किरण पवार यांचा.
त्याकरिता सुद्धा काही मायग्रेन सुद्धा आहे. इंदुमती गीते विचारत आहेत, तर आपल्याला मत्स्यासन त्याकरिता सुद्धा देता येईल का? मत्स्यासन हे आसन डोकेदुखी, मायग्रेन यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतं. आणि भ्रामरी प्राणायाम जो आपण मगाशी पाहिला तो सुद्धा उपयुक्त ठरतो. भ्रामरी प्राणायाम म्हणजे तोच की ज्यामध्ये आपण दोन्ही हातांनी डोळे बंद केलेले, अंगठ्याने कान बंद करून दीर्घ श्वास घेतलेला आणि मग श्वास सोडत असताना मकाराचा उच्चार केलेला. तर तसंच डोकेदुखी, मायग्रेन आणि थायरॉइड या तिन्हीसाठी हलासन हे उपयुक्त ठरतं. हलासन कसं करायचं ते आपण पाहूयात. यामध्ये पाठीवर झोपून आपण मायग्रेन करिता हलासन पाहतो. दोन्ही पाय वरती उचलायचे, हलकासा जर्क देऊन दोन्ही पाय मागे घ्यायचे. हलासनात एक 2 ते 3 मिनिटे थांबण्याचा सराव करा. जास्तीत जास्त वेळ जेवढं थांबाल तेवढं तुमची डोकेदुखी, मायग्रेन, थायरॉइड, गॅसेस, कॉन्स्टिपेशन, बॅक स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला या आसनाचा उपयोग होईल. असं हे हलासन आहे जे तुम्ही रोज सरावात आणलं पाहिजे. किरण पवार विचारत, तुमची प्रॅक्टिस आहे म्हणून होत आहे, म्हणजे योगासन आपण छान करताय, परंतु जे बिगिनर्स आहेत त्यांनी सुरुवात कशी करावी? बिगिनर्स ही सर्व योगासनं आहेत ना ती बिगिनर्सही करू शकतात. फक्त बिगिनर्समध्ये आणि मग प्रॅक्टिशनरमध्ये फरक काय उरतो तो म्हणजे फ्लेक्झिबिलिटीचा आणि कॅपॅसिटीज ब्रिदिंगचा. तर मग आपण ब्रिदिंग कॅपॅसिटी आणि फ्लेक्झिबिलिटी जी आहे या दोन्ही गोष्टी वाढणाऱ्या आहेत. मग ती आपण सरावाने हळूहळू वाढवायची असतात. आता हलासनाचंच बघा, जर हलासन हे बिगिनर्सला करायचं असेल तर त्यांनी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक जर्क द्यावा. सर्वांगासन इझिली वरती लिफ्ट केलं, पण जे बिगिनर्स आहेत त्यांनी हळूहळू ती लिफ्टिंग करावी. त्यामध्ये हलकासा असा जर्क द्या. आता हा जर्क जेव्हा आपण देतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपली कंबर उचलली जाते बघा. आणि तीच संधी साधा. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर याकडे मुळाकडे जातं की योगासनांकडे सर्वसाधारण मनुष्य का वळत नाही. त्यावर आपण काय सांगाल? योगासनांकडे सर्वसाधारण व्यक्ती का वळत नाही? कारण ऑलरेडी असतो तो स्टिफनेस आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे ओव्हरऑल स्टिफनेसच आहे तो बॉडीचा आहे आणि मनाचा स्टिफनेस तो जास्त आहे. योगासनांना सुरुवात होत का नाही? कारण ते मनाचं जडत्व उतरत नाही. मनाचा जो स्टिफनेस आहे ना तो वळू देत नाही आपल्याला. आणि हे वळणं आहे तेच फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला हलासनात पूर्ण वळलं पाहिजे, भुजंगासन करताना पूर्ण बॅकवर्ड वळलं पाहिजे. तर हीच मनाची स्थिती सुद्धा आपल्याला योगासनांनी काढता येते. मनाची फ्लेक्झिबिलिटी ही यामध्ये आपल्याला वाढवता येते. कारण शरीराचं जडत्व हे मनावर डिपेंडेड असतं. मन सांगतं तेव्हा आपलं मनानुसार हे शरीर आहे ते आपण शरीराची प्रत्येक कृती आणि सर्व चांगल्या गोष्टींचे सहसा मन वळत नाही. हो, कुठलीही गोष्ट बघा, मुलांना अभ्यास करायला सांगितलं तर ते सोडून बाकी सगळ्या गोष्टी मुलं करतील. मुलांना मग टेलिव्हिजन पाहायला सांगितलं तर ती गोष्ट लगेच करतील. म्हणजे जी गोष्ट आपल्याला करावीशी वाटत नाही ती आपल्यासाठी योग्य असते असं समजा. जर योगासनं करावीशी वाटत नसतील तर ती आपल्यासाठी योग्य आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. आणि असंच डाएटमध्ये पण हाच प्रकार आहे. इतर आपल्या वागणुकीमध्ये हा फरक आहे. आपल्या सवयीमध्ये सुद्धा हा फरक आहे. सकाळी उठण्याला कंटाळा येतोय तर तेच बेस्ट आहे, सकाळी उठणंच बेस्ट आहे. रात्री लवकर झोपायला कंटाळा येतोय तर तेच आपल्यासाठी योग्य असतं. रात्रीच्या आता माझा विषय हा निघालाच आहे तर तुम्हाला सांगते, रात्री 10 ते 12ची ही जी झोप आहे ती होणं फार गरजेचं आहे. कारण 12 ते 4 मध्ये जी रेस्ट आपल्या शरीराला मिळत असते तीच रेस्ट 10 ते 12 या झोपेमध्ये आपल्याला मिळते. म्हणजे समजा 10 ते 4 ही जर झोप झाली तर आपली सकाळही लवकर होईल. सकाळचं ते ओझोनचं वातावरण मी मगाशी म्हटलं तेही वातावरण आपल्याला अनुभवायला मिळेल. सकाळी आपण योगासनं प्राणायाम करून दिवसाची सुरुवात केली तर शरीरातले सगळं जडत्व निघून जाईल, कॉन्स्टिपेशनचे त्रास निघून जातील, शरीरातून सगळे वाईट पदार्थ बाहेर निघतील घामाच्या स्वरूपाने, सगळे बॅक्टेरिया सगळे टॉक्सिन्स शरीरातून निघून जातील. आणि अशी सुरुवात केली की मग पूर्ण दिवस जो आहे तो आपण ॲक्टिव्हली आपला दिवस आहे तो पूर्ण जाईल. आणि त्यामध्ये आपण आपले प्रत्येक कार्य, अभ्यास, लहान मुलांचा अभ्यास असो किंवा मोठ्या सगळ्या अडल्टचं काही ना काही काम असू देत, ऑफिस वर्क असू देत, प्रत्येक कामामध्ये उत्साह राहील. प्रत्येक कामामध्ये किंवा डाएटमध्ये म्हणा प्रत्येक वेळेस आपण पॉझिटिव्ह राहू आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं आपल्याला आचरण करण्यासाठी आपलं मन स्वतः सांगेल. मी सांगते डाएटबद्दल की नाही बऱ्याच जणांना असतं की मॅडम आमच्याकडून डाएट शक्यच नाही. कारण वेट रिडक्शन होण्यासाठी किंवा हेल्दी बॉडी राहण्यासाठी डाएट करणं फार गरजेचं असतं. आणि म्हणून मी सर्वांना सजेस्ट करत असते डाएट कसा करावा, कोणी कसा कुठला आहार किती वाजता घ्यावा. पण अशा वेळेस मला समोरून रिस्पॉन्स येतो, होत नाही हो मॅडम आमच्याकडून, आमचं शेड्यूल खूप बिझी असतं, मुलांचं पाहता पाहता आमचा वेळ पूर्ण निघून जातो त्यामध्ये. तर याला उत्तर पण हेच आहे की आपल्याला जर ती गोष्ट ॲक्शन ॲज रिॲक्शन हा निसर्गाचा नियम आहे.
जसे ॲक्शन्स तुम्ही करणार तसेच रिॲक्शन्स तुम्हाला उपभोगायला लागणार आहेत. म्हणून जे तुम्ही आहार तुमचा, जर तुम्हाला तुमची बॉडी हेल्दी हवी असेल तर आपल्याला आहारात चेंज केला पाहिजे, योगासनं करायला सुरुवात केलीच पाहिजे. आणि शरीराची जोपासना हीच खरी परमेश्वराची उपासना आहे. कारण शरीर हे किती डिवाईन आहे, शरीरातली प्रत्येक व्यवस्था याकडे जर तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं, आता मी तुमच्यापर्यंत या सगळी माहिती पोहोचवू शकते, तुम्ही ऐकू शकता की ही सुंदर व्यवस्था आहे. तर प्रत्येक व्यवस्था, छोट्यातली छोटी व्यवस्था ही किती महत्त्वाची आहे. डायजेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या खूप चांगल्या आहेत आपल्या शरीरातल्या. पण जर आपण बसून राहिलो, त्यांना चालना दिली नाही तर आपण मग त्यांना सुस्ती येत जाते आणि मग आपलं वजन आपण स्वतः वाढवत जातो. शरीराचं वजन वाढत नाही, आपलं मनाचं जडत्व वाढल्यामुळे शरीराचं जडत्व वाढतं. आणि त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सुरुवात करा, मनाचं जडत्व घालवा, मनाला चांगलं लवचिक बनवा, त्याला रिलॅक्स करा, त्यांना पॉझिटिव्ह करा, सतत चांगले विचार करत राहा, शुभ विचार करत राहा. म्हणजे तुमचं माइंड निगेटिव्ह होणार नाही. माइंड निगेटिव्ह झालं नाही तर स्ट्रेस नाही, एन्झायटी नाही, डिप्रेशन नाही. संपूर्ण जग जर आनंदी असेल तर मग हे संपूर्ण जग, म्हणजे ज्यांना आनंदाचा शोध आहे, तर हे जगाचं नंदनवन होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. तुम्ही किती वर्षापासून योगासनं करतायत? कोमल सरदेसाई विचारतायत. माझं तुम्ही एवढ्या फ्लेक्झिबल कसे काय? माझं वय आता 18 वर्ष आहे आणि मी जवळजवळ 10 वर्षापासून, म्हणजेच माझ्या 8 ते 9 मी वर्षाची असतानापासून मी सुरुवात केली आणि 12व्या वर्षी मी योग प्रशिक्षिका झाले. माझे गुरुवर्य योगगुरु श्री प्रवीण बांकर, त्यांच्याकडे मी प्रशिक्षण घेतलं आणि आता मी रेग्युलर योगासनं करत असते. आणि म्हणून मी लवचिक आहे. म्हणून मला हेच सांगायचं यातून की सातत्य तुमचं असायला पाहिजे. सातत्य असेल तर या सगळ्या फ्लेक्झिबिलिटीज तुम्हाला लगेच दिसून येतील. तुमच्या शरीरामध्ये चेंजेस हे एका आठवड्यात घडू शकतात. थोडक्यात योगाच्या माध्यमातून अजून काय काय उपक्रम राबवतात, थोडक्यात प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं तर बरं. हो, मी रेग्युलर बॅचेस घेते. कारण कसं आहे, सर्वांना एक सवय लागण्यासाठी, एक रेग्युलरिटी राहिली की मग त्यांचं मग आरोग्य चांगलं राहतं. यासाठी मी बॅचेसही सुरू केलेले, आता लॉकडाऊनमध्ये सुरू केले. सकाळी 7 ते 8, 8 ते 9, दुपारी 4 ते 5 असे रेग्युलर माझे बॅचेस असतात. इव्हन तुम्हाला जर जॉईन करायचे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला कळवू शकता, इंटरेस्टेड देऊ शकता किंवा तुमचा नंबर तुम्ही ते लिहू शकता. माझे कोऑर्डिनेटर्स असतील ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. तसेच माझे योग प्रशिक्षक अभ्यासक्रम देखील असतात. कारण जेवढे जास्त प्रशिक्षक वाढणार तेवढे मग जास्त योगाचा प्रसार होणार आहे. म्हणून योग प्रशिक्षकांची गरज आता प्रचंड आहे आणि योग प्रशिक्षक अभ्यासक्रम मी यासाठी राबवते. आणि तो मराठी भाषेतून देखील आहे. आपल्या भाषेतून आपल्याला हा कोर्स आपल्याला करता येईल. महाराष्ट्रात सर्वत्र आपल्या शाळांमधून विनामूल्य योग प्रशिक्षण कॅम्प चालतात, त्याविषयी काय सांगा? आता इव्हन लॉकडाऊनच्या अगोदर मला प्रत्येक शाळेमध्ये जाऊन पर्सनली घेता यायचं. समोर एक 2-2, 3-3 हजार विद्यार्थ्यांचे मी कॅम्प्स देखील घेतलेले आहेत. आणि आता इव्हन ऑनलाईन देखील सुरू आहे. ऑनलाईन टीचर्ससाठी, संस्थांसाठी, कुठल्याही कॉर्पोरेट ऑफिसेससाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी देखील ऑनलाईन माझे विनामूल्य कॅम्प सुरू असतात. ज्याच्यामुळे मी इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी, शरीराचं संपूर्ण आरोग्य चांगलं राहण्यासाठी मी सर्वांना योगासनं, प्राणायाम हे सांगू शकते. बरं, राजे म्हणून आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारलेला की जालंधर बंध कसा लावावा. मुळात काही जणांना बंध म्हणजे काय ह्याचं आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून काय सांगू शकतो की बंध कसा असतो आणि का लावावा आणि त्याचा फायदा काय होतो? बरं, मी सोपं उदाहरण देऊन तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते. बघा, इलेक्ट्रिसिटी जेव्हा जनरेट होते तेव्हा त्याचा उपयोग आपल्याला होण्यासाठी कुठले तरी स्विचेस, कंडक्टर्स, ट्यूब्स, बल्ब्स या सर्वांची गरज असते. आणि त्याच्यासाठी ती गरज असते, मग त्याकडे वळण्यासाठी आपल्याला मग ती इलेक्ट्रिसिटी आहे त्याचा फायदा आपण करून घेऊ शकतो, जर हे सगळे कंडक्टर्स, स्विचेस वगैरे गोष्टी असतील तर. तसंच शरीरात प्राणशक्ती आपल्या वाहते, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी. प्राणशक्ती आपल्या शरीरात वाहते आणि तिला योग्य ठिकाणी जास्त प्रमाण त्याचं वाढवण्यासाठी, प्राणशक्तीचे प्रमाण वाढवण्यासाठी हे बंध आहे. मग जास्त इलेक्ट्रिसिटी कुठे मग वाढते? बल्बच्या ठिकाणी ती जास्त इलेक्ट्रिसिटी आपल्याला त्याचा उपभोग घेता येतो. तसंच शरीरामधली प्राणशक्ती ही योग्य ठिकाणी लागण्यासाठी हे बंध आहेत. मग ते बंध आपण जालंधर बंध जो आहे तो घशातला आपल्या सर्व नाड्यांना बंद करून आपण तो जालंधर बंध लावतो. उड्याण बंद करताना पोटातल्या अवयवांसाठी ते महत्त्वाचं ठरतं. मूलबंध, जेनिटल्सचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट करून आपण हा बंध लावतो. तसंच म्हणजेच काय तर योग्य ठिकाणी प्राणशक्तीचा जास्त पुरवठा व्हावा यासाठी हे बंध असतात. जालंधर बंध हा सहजपणे सर्वांगासन, हलासन अशा या आसनांमध्ये तो ऑटोमॅटिकली आपल्याला लागतो. पण बसलेल्या स्थितीमध्ये तो योग्य प्रमाणात त्याचा आपण जास्त वेळ आपण त्यामध्ये थांबू शकतो. कारण सर्वांगासन करत असताना वगैरे आपला ब्रेथ होल्ड असतो, पण आपण बैठक स्थितीमध्ये बंध लावताना कुंभक करतो.
कुंभकाचा अर्थ काय? कुंभक म्हणजे साधा भाषेत होल्डिंग, पण कुंभ म्हणजे पॉट, एक मटकं. जर तो माठ, एकतर त्याचे दोन स्टेट असतात, एकतर त्या माठात पाणी असतं, ते एकतर भरलेलं असतं किंवा एकतर रिकामं, म्हणजे त्यामध्ये कुठलीच एक मध्य अवस्था नसते, एकतर त्यामध्ये पाणी आहे किंवा नाहीये. तसंच शरीरामध्ये प्राणशक्ती आहे म्हणजे अंतर्कुंभक आणि नाहीये म्हणजे बाह्य कुंभक. तर आपण जालंधर बंध करत असताना अंतर्कुंभक करायचं म्हणजे प्राणशक्तीला आपण होल्ड करायचंय, आणि तेव्हा बंध लावल्यामुळे शरीरामध्ये प्राणशक्तीचा पुरवठा जास्त काळ प्राणशक्ती राहिल्यामुळे सगळे सेल्स आहेत ते ऍक्टिव्हेट होतात. तर जालंधर बंध कसा लावायचा आहे हा मी तुम्हाला सांगते. हा थायरॉइडसाठी उपयुक्त ठरतो, डायजेशनसाठी उपयुक्त ठरतो आणि मेंदू शांत राहावा, स्ट्रेससाठी उपयुक्त ठरतो. तर हा जालंधर बंध पहा. यामध्ये आपण दीर्घ श्वास घ्यायचा आहे. मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करते आणि मग करून दाखवते, कारण बंधामध्ये आपल्याला अजिबात बोलायचं नाहीये. श्वास घेऊन मी श्वास आतमध्येच कोंडून ही हनुवटी माझ्या दोन्ही क्लॅव्हिकल बोनच्या मध्यभागी या खोबणीमध्ये घालणार आहे आणि अंतर्कुंभक लावणार आहे म्हणजे श्वास आतमध्येच होल्ड करणार आहे. आणि मग माझी कॅपॅसिटी संपली की मग मी समोर बघून एक्सहेल करणार आहे. अंतर्कुंभक केलेला म्हणजे श्वास जो होता आतमध्ये तो मी नाकपुड्यां थ्रू बाहेर सोडणार आहे. पाहून घ्या. ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे आणि मान जर स्टीफ असेल तर त्यांनी हा जालंधर बंध मी आत्ता जसा केला तसा करू नये. आपण एक नॅपकिन घ्यावा, त्याला फोल्ड करून आपण बरोबर कॉलर बोन्सवर ठेवला म्हणजे या क्लॅव्हिकल बोनवर, तर आपण जेव्हा बंध लावतो तेव्हा त्या नॅपकिनलाही एक प्रेशर मिळणार आणि मग आपण तो बंध ऑटोमॅटिकली लावू शकतो. हे मी सांगितलं ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आणि नेकचा स्टिफनेस आहे त्यांनी नॅपकिन घेऊन करावा. बाकी इतर जण सर्वजण करू शकतात याप्रमाणे मी जसं केलं तसं. वजन कमी करण्यासाठी डाएट कसा करावा? थोडक्यात आपण वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट सांगू शकतो? बघा, प्रत्येकाची प्रकृती ही डिफरंट आहे. तुमचं प्रत्येकाचं रुटीन हे वेगवेगळं असणार आहे, तुमच्या वेळा सगळं खाण्यापिण्याचे वेगळं असणार आहे. म्हणून एक कॉमन डाएट जो वेट लॉससाठी अगदी उपयुक्त ठरतो हा मी तुम्हाला सांगते. तुमचा नाश्ता आहे तो बरोबर 9च्या अगोदर झाला पाहिजे. वेट लॉसचं कॅल्क्युलेशन कसं असतं माहिती आहे? कॅलरीज, जास्तीत जास्त कॅलरीचा इंटेक कमी असणं आणि असलेल्या कॅलरीजला बर्न करणं म्हणजे वेट लॉस होणं. असलेल्या कॅलरीजला बर्न करण्यासाठी मी एकदम सुरुवातीला आपल्या सेशनच्या सुरुवातीला योगासन आणि वर्कआउट दाखवलेच, ते करा. आणि कॅलरीचा इंटेक कमी असावा यासाठी आपण आपलं डाएट सुधारायचं आहे. नाश्त्यामध्ये ही एक दक्षता घ्या, लक्ष द्या. तेलाचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण जास्त नसावं आपलं पूर्ण आहारामध्ये. नाश्ता 9च्या अगोदर करा. त्यामध्ये रेग्युलर आपलं डाएट पोहे, उपमा, इडली, डोसा या सगळ्या गोष्टी चालतील, पण स्पायसी फूड नको, तिखट नको, तेलकट वगैरे या सगळ्या गोष्टी नको. आणि त्यासोबत इतर काही गोष्टी नको, म्हणजे टी, चहा घेण्याची सवय बऱ्याच जणांना असते तर ती सवय लावा. त्या जागी आपण गरम पिण्याची काही ना काही सवय असेल तर तुम्ही काढा एकदम उपाशी पोटी घेऊ शकता. रिकाम्या पोटी जर तुळशीचा काढा, आल्याचा काढा असं तुम्ही केलं तर मग तुम्हाला ते इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल, तब्येतीसाठी चांगलं असेल आणि मग तुम्हाला चहाची गरजही भासणार नाही. तर ते उपाशी पोटी काढा घ्या. मग तुम्ही ब्रेकफास्ट करा. 9 नंतर 11च्या 11:30च्या दरम्यान तुम्ही एक फळ छोटंसं खाऊ शकता किंवा काकडी वगैरे अशा गोष्टी, एक सॅलडचा प्रकार तुम्ही घेऊ शकता. ज्याच्यामुळे काय होईल, हा महत्त्वाचा भाग आहे. हा सारखं खायचं असं नाहीये 2-2 तासाला. तो महत्त्वाचा भाग का आहे, कारण मला वाटतंय की तुमचं जी भूक आहे ना 1 वाजता लागणारी ती जेवणाची, ती कमी असावी. कारण चपाती आणि भात जर तुम्ही कमी खाल्ला, या गोष्टी जर कमी केल्या तर मग वजन कमी होण्यासाठी ती इन्स्टंट उपयुक्त ठरतं, कारण त्याच्यामधून कॅलरी जास्त मिळतात. पण फळं आणि सॅलड्समधून कॅलरी इंटेक जास्त होत नाही. त्याच्यात फायबरचं प्रमाण आणि कॉन्स्टिट्युएंट्सचं प्रमाण जास्त असतं. म्हणून तुम्ही सॅलड आणि फ्रूट 11-11:30च्या दरम्यान घ्या. 1 वाजता तुम्हाला जेवायचं आहे, पण 15-20 मिनिटं अगोदर पाणी जास्त प्या. आणि जेवण जे तुमचं आत्ता सुरू आहे ना, तुमच्या प्रत्येकाचं जेवण पाहणारी जी तुम्ही सर्व मंडळी आहे, तुमच्या प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असणार आहे. म्हणून मी सांगते की तुमचं जेवढंही काही प्रमाण आहे त्यामधून अर्धा भाग काढूनच टाका, कारण आपण 11 वाजता खाल्लेलं आहे. असं नाही की आपण उपाशी राहणार आहोत, पण ऑलरेडी आपण खाल्लेलं आहे, भूक कमी लागणार आहे, पाणी पण पिलो आहोत आपण पाऊण वाजता. मग 1 वाजता जेवताना तुम्ही बरोबर अर्धच जेवण करायचं. त्याच्या 1 तासानंतर म्हणजे 2 वाजता आपण बटर मिल्क घ्या. बटर मिल्क म्हणजे ताक चालेल, कर्ड चालेल, दही चालेल, पण दह्यामध्ये साखर नको.
तर असं करायचं. जेवताना पाणी प्यायचं नाहीये ही सवय लावा. जेवताना अजिबात पाणी पिऊ नका. जेवून पाऊण ते 1 तासानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. आणि त्यानंतर मग 4-5 वाजता काही ना काही खायची आपल्याला सवय असते. मग चहा टोस्ट अशा सगळ्या गोष्टी होतात. तर त्या गोष्टी अजिबात नको. त्या जागी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता चहाच्या जागी, किंवा त्याच वेळेस आपण ब्राऊन ब्रेड सँडविच वगैरे असं खाऊ शकता. मग त्यामुळे काय होणार, जर ब्राऊन ब्रेड सँडविच तुम्ही खाल्लात किंवा त्यावेळेस कुठलाही हेल्दी पदार्थ तुम्ही खाल्लात, सोया नट्स जर तुम्ही भाजून खाल्ले, तर त्याचा शरीराला तर हेल्दी सबस्टन्स तो असणारच आहे, पण कॅलरी इंटेक कमी असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होणार, पोटही भरलेलं असेल. म्हणून त्यामुळे जेव्हा तुम्ही रात्रीचं जेवण करणार ते ऑटोमॅटिकली तुमचं कमी पोटात जाणार आहे. मग तुम्ही रात्री सूर्यास्त झाल्यानंतर जेवूच नका. वेट लॉस करायचं आहे ना, मग सूर्यास्त झाल्यानंतर जेवायचं नाही. याचं खूप महत्त्वाचं कारण आहे. आता मला वेट रिड्यूस करायचं नाही, मी आहे ते एकदम मेंटेन आहे योगासनं करून, पण तरीसुद्धा मी सूर्यास्त झाल्यानंतर अन्नाचा एक कणही घेत नाही. याचं कारण असं आहे, आफ्टर सनसेट संपूर्ण वातावरणात थंडावा पसरतो, शीतलता पसरते, आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्येही तोच बदल घडतो. नैसर्गिक बदल आहे हा. मग जठरग्नी जी प्रदीप्त असते, डायजेशन पॉवर आहे ती लो होते. म्हणून तुम्ही सूर्यास्त झाल्यानंतर अजिबात अन्नाचा एक कणही घेऊ नका. मग तुमचा असा प्रश्न असेल की मग आम्हाला जर आम्ही 7च्या अगोदर जेवलो, सूर्यास्त व्हायच्या अगोदर, तर आपल्याला 9-10 वाजता भूक लागेल. त्याचं काय? असं अजिबात नाही आहे. हे जे मी सगळं तुम्हाला रुटीन सांगते ना, तो हेल्दी रुटीन आहे. मग हेल्दी रुटीनमध्ये झोपही येते. मग तुम्ही झोपण्याची सवय जर 10ला लागली, तर मग तुम्हाला भूक कशी लागेल तुम्ही झोपी गेलात तर तुम्ही झोपा. 10 वाजता झोपण्याची सवय लावा. मी मगाशी सांगितलं 10 ते 12ची झोप आहे, ती 12 ते 4 या एवढी आपल्याला रेस्ट देत असते. म्हणून 10 ते 4 अशी झोप घ्या. हा आहे हेल्दी रुटीन, जो मी फॉलो करते, जो तुम्ही पण फॉलो करा. लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य धन संपत्ती लाभे. आरोग्य हेच खरं आपलं धन आहे, हेच खरं ऐश्वर्य आहे, ते जपा. काही प्रश्न विचारला होता, शीर्षासनाचे काय फायदे होतात? शीर्षासन या आसनाला आसनांचा राजा म्हणतात, किंग ऑफ आसन. आपण शीर्षासनच पाहू शकतो का? आणि मग त्यानंतर आम्ही प्रेक्षक काही आपले थोडीशी ऍडव्हान्स आसनं सुद्धा बघतील, आणि मगच आपण आजचं सेशन. हो चालेल. शीर्षासन मी तुम्हाला प्रथम करून दाखवते, आणि मग बिगिनर्सने ते कसं करावं हेही तुम्हाला मी सांगते. प्रथम आपण त्याची आयडियल पोझिशन बघून घ्यावी. ज्यांना शीर्षासन जमणार नाही त्यांच्यासाठी एखादा ऑप्शन सुद्धा मॅडम? हो, आपण पहिले शीर्षासन पाहून घेऊया. डोकं खाली घेऊन पाय सरळ करून एक पाय आपण वरती उचलायचा आहे. शीर्षासन सोडल्यानंतर कधीच लगेच उभं राहू नये किंवा लगेच उठून बसू नये. तर वज्रासन स्थिती चालेल किंवा शवासन चालेल. तर हे आहे शीर्षासन. जी व्यक्ती ओव्हरवेट आहे, म्हणजे खूप वजन असेल, किंवा एखादी व्यक्ती वृद्ध असेल, किंवा पाठीचा गंभीर जर ज्यांना दुखणी असते, विकार असेल, तर त्यांनी शीर्षासन मी ज्याप्रमाणे केलं तसं करू नये. त्यांनी सुरुवात करावी सालंब शीर्षासनापासून. सालंब शीर्षासन हे असं आसन आहे ज्यामध्ये आपल्याला शीर्षासनाचे सर्व बेनिफिट्स मिळतात, पण ते अवघड अजिबात नाहीये. त्यामध्ये आपण दोन्ही हातांची बोटं याप्रमाणे इंटरलॉक करावी, हाताच्या मध्ये डोकं ठेवून पाय सरळ करावे, शक्य तेवढे पाय जवळ घ्यावे, म्हणजे तुमचं डोकं आणि कंबर ही एका रेषेत येईल. हे आहे सालंब शीर्षासन. आणि अशी व्यक्ती म्हणजे लहान मुलं, तरुण तरुणी किंवा मोठी जण असतात ज्यांची फ्लेक्झिबिलिटी नाही आहे, म्हणजे ज्यांना शीर्षासन येत नाहीये, पण ज्यांना शिकायचं आहे, पण ती व्यक्ती ओव्हरवेटही नाही आणि कुठल्याही हृदयाचे त्रास नाही आहेत, त्यांनी शीर्षासन कसं शिकावं ते मी तुम्हाला सांगते. आता हा समजा तुमची वॉल आहे, हा एक पिलर आहे, तर त्या ह्याच्यात तुम्ही काय करा, तुम्ही डोकं ठेवू शकता पिलरच्या पुढे, आणि पिलरच्या पुढे म्हणजे आता समजा इथे समोर आहे वॉल, तर पिलरच्या पुढे किंवा वॉलच्या पुढे असं तुम्ही डोकं ठेवा. मग दोन्ही पाय असे सरळ करा. सरळ केले की मग तुमचं डोकं आणि पाठ, तुमचे डोकं आणि पाठ ही वॉलला लागली पाहिजे. मग पाठ लागली की मग कंबर आपोआप लागेल. कंबर लागली की त्यानंतर आपण त्या समोर वॉलवरती पाहूया. हो, यामध्ये आपण
बॉलच्या समोर आपण मॅट प्लेस केली, कार्पेट ठेवलं की मग दोन्ही हात असे ठेवा, इंटरलॉक करा फिंगर्स, डोकं खाली घ्या, पाय सरळ करा. मग मी ज्याप्रमाणे सांगितलं तसं तुम्ही पाठ भिंतीला लावा. पाठ लावली की मग एक पाय गुडघ्यातून सरळ घेऊन तो पूर्ण असा वरती घ्या. तो वरती असा घेतला की मग खालचा पाय आहे ना तो वरती हळूहळू उचला. तर तो कसा उचलणार वरती? जर तुमची कंबर लागलेली असेल तरच तुम्ही तो वरती उचलू शकता. बघा आता वरती उचललेला आहे आणि तो मग पाय वरती लावून हळूहळू सरळ केलाय. झालं शीर्षासन. याप्रमाणे करायचंय. पण जर तुम्ही कंबर लावली नाही आणि पाय असा असेल वरती तर तो तुम्हाला पहिले वरती घ्यायचा सराव करायचा आहे. तो वरती आला की मगच आपण कंबर लावून पूर्ण पाय टेकवून हा दुसरा पाय उचलू शकतो, ठेवू शकतो. मग हळूहळू असं उचलण्याची सवय करून आपण पाय सरळ करू शकतो. असं तुम्ही शीर्षासन शिका. मग बॉलवर तुम्हाला थांबायची सवय झाली म्हणजे फक्त बॉलला पाय टेकवले म्हणून झाले नाही, त्यामध्ये होल्डिंग करा. शीर्षासन सर्वांगासनाचे फायदे तुम्हाला तेव्हाच होतील जेव्हा तुम्ही त्या स्थितीमध्ये जास्त वेळ थांबाल. मग त्याची सुरुवात 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं अशी तुम्ही हळूहळू वाढवत जा. ती तुमची कॅपॅसिटी असणार आहे. तुम्हाला मी एवढं सांगते की शीर्षासन सर्वांगासनाची प्रॅक्टिस जर रोज असेल तर आपली आयु मर्यादा ही वाढणार आहे. म्हणजे तुमचं जेवढी वर्ष त्यापेक्षा एक्स्ट्रा 10 वर्ष तुम्ही जगाल जर रोज 10 मिनिटं तुम्ही शीर्षासन सर्वांगासन करता. म्हणून या आसनांना आसनाची जननी आणि शीर्षासनाला आसनाच्या राजा असं म्हणतात. श्रुती, आता प्रेक्षकांना आपण एक जास्त नाही 3-4 योगासनं प्रेझेंटेशन्स आपलं आम्ही बघू इच्छितो. चालेल. आपण ॲडव्हान्स योगासनं पाहून घेऊयात. ही मी रेग्युलर आसनाची प्रॅक्टिस करून शरीराची फ्लेक्झिबिलिटी ही हळूहळू वाढवून ही सर्व आसनाची मी प्रॅक्टिस केलेली आहे. ती तुम्ही पाहून घ्या आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला ही योगासनं कशी वाटली. हे आपण कुठलं आसन पाहतोय? हे आहे टिट्टिभासन. वाव. आता मी करते पद्ममयूरासन. पद्ममयूरासन. आता मी करते एकपादशिरासन आणि मग दुर्वासन. हा माझा तुम्हाला नमस्कार. तुम्ही सर्वांनी हे आजचं सत्र आहे ते अटेंड केलं. ही सर्व योगासनं शिकून घेतलीत. यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. पण तुम्ही रोजच्या सरावात ही योगासनं आणा. प्राणायाम हे रेग्युलर करा ज्यामुळे तुम्ही तुमचं कुटुंब हे सुदृढ ठेवू शकता. तुमचं आयुष्य हे निरोगी आयुष्य होईल आणि 100 वर्ष निरोगी आयुष्य तुम्ही जगू शकता. धन्यवाद.